त्यामध्ये मुद्दे फक्त 3 होते. अमित शहा आणि मोदी त्यांच्या विरोधात आपण पक्षाध्यक्षपद रिक्त ठेवून चालणार नाही, त्यामुळे आपण पुन्हा राहुल गांधींना विनंती करा असं सोनिया गांधींना आम्ही लिहिलं. किंवा त्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की राहुल गांधी जर स्वीकारत नसतील तर मग काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे मग निवडणुका घेऊन नेतृत्व बदल करा, ही पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती की 2-3 वर्ष आपण एकमेकाला भेटलेलो नाही मी कोविडच्या काळामध्ये, तर आता थोडं कोविड कमी झालेलं आहे तर आपण एक अधिवेशन घेऊन सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे, दुसरी मागणी होती. आणि तिसरी अशीच एखादी दुसरी मागणी, एक संघटनात्मक काही मागणी होती. सोनिया गांधींनी आम्हाला बोलावलं, म्हणजे जवळजवळ 20-21 लोकांची बैठक त्यांच्या मैदानात झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी सगळे होते आणि 5 तासाच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. निवडणूक झाली, त्यामध्ये खडगेजी निवडून आले, परंतु एक चित्र असं निर्माण केलं गेलं की हा बंडखोरांचा ग्रुप आहे, यांना काहीतरी गांधी कुटुंबाच्या विरोधात हे काहीतरी करता झालं, याला काहीच काही हे नव्हतं. आणि त्या आमच्या सोनिया गांधींच्या बैठकीनंतर प्रश्न खरं म्हणजे मिटायला पाहिजे होता, पण मग थोडंसं आमच्या सर्वांच्या बरोबर आकसाने वागायला सुरुवात झाली. आमच्या सगळ्यांचं एक विनंती होती की पक्षाच्या जिवंतपणाचं लक्षण हा लोकशाही व्यवस्थेमध्ये पक्ष देखील लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे.